आमच्या गगनबावडा तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र एक महिला बँक निर्माण करून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याचा देखील मी प्रयत्न करणार आहे. यातून म्हणजे कोणत्या गावात रस्ते असतील, पाण्याची किंवा जे काही कोणताही म्हणजे समस्या असतील ते सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार. गावाचा मी जसा विकास करणार आहे तसंच बाकीच्या गावांचा देखील करणार आहे आणि नक्कीच हे उमेदवारीचं मी सोनं करेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि नक्कीच या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न करेल. जे नोकरी करू शकतील आमच्याच भागात किंवा मुलांना त्या प्रकारचा रोजगारच नाही, त्यामुळे मी जास्तीत जास्त युवकांच्या शिक्षणाकडे म्हणजे व्यावसायिक शिक्षणाकडे लक्ष देणार आहे. नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या मैदान निवडणुकीचं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. तिसंगी मतदारसंघातून जिल्हा परिषद काँग्रेसकडून एक उच्च शिक्षित युवती ही निवडणूक लढवत आहेत. ॲडव्होकेटचं शिक्षण म्हणजेच वकिलीचं शिक्षण पूर्ण करत त्या सामाजिक कार्यातही अनेकदा पुढे आलेल्या आहेत. अशा ॲडव्होकेट सोनाली विलास पाटील आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. काँग्रेस पक्षाकडून आपल्याला ही उमेदवारी मिळाली आहे, काय सांगाल? नक्कीच माननीय सतेज पाटील साहेब आमचे नेते व जिल्ह्याचे नेते यांनी आम्हाला ही म्हणजे माझ्या वडिलांच्यावर विश्वास ही उमेदवारी आम्हाला दिली. नक्कीच मला छान वाटतंय आणि नक्कीच हे उमेदवारीचं मी सोनं करेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि नक्कीच या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही एक उच्च शिक्षित आहात, मग या मतदारसंघाबद्दल तुमचं विकासाचं नेमकं धोरण काय असणार आहे? आमचा भाग म्हणजे गगनबावडा तालुका अतिशय दुर्गम आणि सुविधांच्या अनुषंगाने अतिशय म्हणजे मागास आहे. मग या गगनबावडा तालुक्यात विकास करण्यासाठी मला म्हणजे संधी मिळाली तर नक्कीच मी करणार आहे. जसं की आमचा गगनबावडा तालुका हा निसर्गाच्या दृष्टिकोनातून म्हणजे संपूर्ण समृद्ध असा आहे, पण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील चांगला आहे. तसंच की माझ्या वडिलांचं स्वप्न आहे की तिथं म्हणजे जसं की महाबळेश्वर आहे तसंच आमचा गगनबावडा तालुका देखील त्या प्रकारे होऊ शकतो. त्याच दृष्टिकोनातून मी पर्यटनाचा देखील जास्तीत जास्त विचार करणार आहे. आणि आमच्या भागात जसं की मी आता वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी मला कोल्हापूरला जावे लागले, कारण का आमच्या म्हणजे भागात व्यावसायिक शिक्षणच नाही की मुलं नोकरी करू शकतील आमच्याच भागात किंवा मुलांना त्या प्रकारचा रोजगारच नाही. त्यामुळे मी जास्तीत जास्त युवकांच्या शिक्षणाकडे म्हणजे व्यावसायिक शिक्षणाकडे लक्ष देणार आहे. म्हणजे मुलांना बाहेर जाता कामा नये की पुणे असेल, मुंबई अशा ठिकाणी म्हणजे जाता कामा नये, त्यांना इथेच रोजगार उपलब्ध होईल. बर, आता प्रचाराला तुम्ही सुरुवात केली आहे, लोकांच्या गाठीभेटी तुम्ही घेतात, पण लोकांमधून कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? नक्कीच मला चांगला प्रतिसाद मिळतोय की म्हणजे लोकांचं पण बघण्याचा एक दृष्टिकोन चांगला आहे की एक युवक आपल्या जवळ येतोय आणि मुळात माझ्या वडिलांनी जे काही म्हणजे समाजकार्य केलं आहे लोकांसाठी, नक्कीच त्याचं लोक म्हणजे मला जाणीव होते की लोक ज्या दृष्टिकोनातून माझ्याकडे बघतात किंवा जसा मला प्रतिसाद देतात की नक्कीच माझ्या वडिलांनी म्हणजे लोकांसाठी किती कार्य केले आणि किती ते लोकांशी त्यांचे संबंध म्हणजे चांगले आहेत किंवा एवढ्या जवळून त्यांचे संबंध आहेत, हे मला नक्कीच दिसतं यामध्ये. बर, आता जिल्हा परिषदेची निवडणूक म्हटल्यानंतर अनेक खेडेगावं यामध्ये येतात, म्हणजे खेड्यांचा विकास करणं हा हेतू तुमचा असतो, पण यामाग म्हणजे गावांचा विकास करण्यामागं तुमचं काय नियोजन असणार आहे? म्हणजे फक्त तुमच्या गावापुरतं नाही तर बाकीची पण गावं, आसपासची गावं तुम्हाला आता जोडलेली आहेत, मग त्या गावाचा विकास करण्यामागं तुमचं नियोजन काय असणार आहे? नक्कीच म्हणजे जसं की आमच्या गावाचा मी जसा विकास करणार आहे तसंच बाकीच्या गावांचा देखील करणार आहे, कारण का म्हणजे गगनबावडा तालुका पूर्णच हा आमचा गाव आहे असं मी समजतो आणि पूर्ण ही जेवढी म्हणजे आमच्या मतदारसंघात जी काही गावं येतात किंवा त्या मतदारसंघात येतील जेवढी गगनबावडा तालुक्यात जेवढी म्हणजे खेडेगाव आहेत, नक्कीच त्याचा मी विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे, ना की फक्त आमच्या गावाचा. आणि प्रत्येक गावासाठी म्हणजे कोणत्या गावात रस्ते असतील, पाण्याची किंवा जे काही कोणताही म्हणजे समस्या असतील ते सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आणि प्रत्येक गावाला असं विशेष गोष्टीने ओळखले जाईल असं ह्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि जसं की मी आता म्हणजे फिरत आहे, आता मी 2-3 गावामध्ये गेलो, म्हणजे म्हणावेत असे रस्ते गावात नाही आहेत. म्हणजे लोकांना म्हणजे प्रत्येक वाडी वस्ती जाण्यासाठी नीट रस्ते असायला पाहिजेत असं मला वाटते. त्यामुळे मी रस्त्याचं देखील बघणार आहे की प्रत्येक वाडी वस्तीत जाण्यासाठी लोकांना नीट रस्ते उपलब्ध व्हायला पाहिजेत. त्याचबरोबर आमच्या गगनबावडा तालुक्यात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प देखील व्हायला पाहिजेत असं मला वाटतं की जसं की आता आमच्या गगनबावडा तालुक्यात एवढं म्हणजे फळं उपलब्ध होतात मोफत प्रमाणात, तर त्या फळांचा देखील लोकांना उपयोग व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर देखील वेगवेगळे प्रकल्प तयार व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांना रोजगार उपलब्ध होईल. माझ्या वडिलांचंच ते स्वप्न आहे की बांबूंचा एक प्रोजेक्ट व्हायला पाहिजे, कारण का आमच्या गगनबावडा तालुक्यात ते जास्त उत्पादन होतं, म्हणजे लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, परंतु नक्कीच माझे वडील पहिल्यांदा ते करतील आणि लोकांना नक्कीच त्याच्यावर विश्वास बसेल आणि नक्कीच लोक ते करतील आणि त्याचा देखील मोठा प्रकल्प तयार होईल, म्हणजे जास्तीत जास्त युवकांना किंवा लोकांना रोजगार त्यातून उपलब्ध होईल. आणि जसं की माझ्या वडिलांनी
सहकार्याची जाळी या गगनबावडा तालुक्यात म्हणजे पसरवलेलीच आहे. त्यांनी अनेक युवकांना देखील त्याच्यामुळे रोजगार निर्मिती झालीच आहे. त्यामुळे अजून जास्त मी त्यात प्रयत्न करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जसं की खाजगी शाळेमध्ये जास्त म्हणजे लोकांना ट्युशनसाठी पैसे वगैरे देऊन मुलांना शिक्षण द्यावे लागते, तर त्याच प्रकारे म्हणजे ज्या आपल्या प्राथमिक शाळा आहेत किंवा शासकीय शाळा आहेत त्या कशा खाजगी शाळांपेक्षा म्हणजे त्याच प्रकारे मुलांना शिक्षण मिळेल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. ह्याच्याकडे देखील लक्ष देईन. या निवडणुकीत तुम्ही एक उच्च शिक्षित एक तरुण म्हणून तुम्ही सर्वांच्या समोर जाताय, पण तुम्ही म्हटला की मगाशी युवा पिढीसाठी माझं करण्याचं खूप मोठं ध्येय आहे, म्हणजे युवा पिढीनं बाहेरगावी जाऊ नये यासाठी. पण युवा पिढीबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय करण्याचं तुमचं मानस आहे का? नक्कीच की महिलांच्यासाठी म्हणजे जे काही बचत गट आहे त्यांच्या म्हणजे महिला फक्त म्हणजे शेती किंवा घर या दोनच गोष्टीत अडकून आहेत. म्हणजे आमच्या भागातील देखील म्हणजे त्या बाहेर असं पडून स्वतःसाठी असं म्हणजे फक्त त्या शेतीवर आणि घरातल्यांच्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या ते सोडून म्हणजे जे काही महिला बचत गट असतील त्यांच्या हाताला मी उद्योगधंदे देण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा नक्कीच मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि आमच्या गगनबावडा तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र एक महिला बँक निर्माण करून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याचा देखील मी प्रयत्न करणार आहे. यातून म्हणजे महिला म्हणजे कोणावर अवलंबून राहणार नाहीत, हे करतील किंवा सक्षमीकरण होऊन जाईल त्यांचं. गगनबावडा तालुक्यात म्हणजे म्हणायला गेलं तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण देखील खूप मागे आहे. कारण का लोकांना जर काही आजारी वगैरे व्यक्ती पडलीत किंवा ज्येष्ठ काही असतील त्यांना म्हणजे 13 किलोमीटर म्हणजे ते पण असं म्हणावं तसं आरोग्याच्या सुविधा त्यांना म्हणजे प्राप्त होत नाही, उपलब्ध होत नाहीत. तर त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जसं की आता माझ्या वडिलांनी म्हणजे गगनबावडा तालुक्यासाठी म्हणजे मोफत ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध केली आहे, तसंच त्या प्रकारे प्रत्येक गावासाठी जशी करता येईल जास्तीत जास्त ते मी प्रयत्न करणार आहे. आणि नक्कीच जास्तीत जास्त आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे काही मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि असं नाही की फक्त आमच्या इकडल्या भागात, प्रत्येक गगनबावडा तालुक्याच्या पूर्ण तालुक्याचा मी करण्याचा प्रयत्न करेन, प्रत्येक खेडेगावात. तुमच्या मतदारसंघातील जनतेला काय आवाहन कराल? मी लोकांना हे आवाहन करेल की मला त्यांनी एक संधी दिली तर मी नक्कीच या संधीचे सोने करेल. कारण का पक्षाकडून आणि आमचे नेते मान्य सतेज पाटील साहेबांकडून ही उमेदवारी मला त्यांनी दिली आहे. नक्कीच मी त्यांचे देखील मनापासून आभार मानते. या संधीचे मी नक्कीच सोने करेल आणि जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करेल. आणि सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी मला खूप साऱ्या मतांनी निवडून द्या आणि मी सगळ्यांचा विकास करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद. तर आज आपल्या बरोबर होत्या तिसंगे मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार सोनाली विलास पाटील, आणि एकूणच त्या एक युवती आहेत आणि एक युवती म्हणून त्या आज तिसंगी किंवा गगनबावडा तालुक्यामधील सगळ्या गावांमध्ये पोहोचतायत आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. तरुण पिढीबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणासाठीही त्यांचे नियोजन खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आज आपल्या समोर मांडलं आहे. तर आज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून प्रयत्न करताय, याबद्दल तुम्हाला माझा महाराष्ट्र न्यूज तर्फे पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.